सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या नेतृत्वात अकोट शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। श्रावण बाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 2100 रुपये अनुदान देण्यात यावे। रमाई घरकुल प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सरकारी जागा नियमाकुल करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा। ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे परंतु धान्य मिळत नाही अशांना धान्य वितरित करण्यात यावे। गायरान जमिनीवर पीक काढत असणाऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत। अशा विविध मागण्यांचे निवेदन अकोट उपविभागीय अधिकारी यांना पक्षाच्या वतीने देण्यात आले। या मोर्चामध्ये युवक जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोप नारायण, अकोट तालुका अध्यक्ष दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर, संतोष चौतमल, गणेश थोरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। आज 24 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोट तालुक्याच्या वतीनं अकोट तालुका अध्यक्ष दयानंदजी तेलगोटे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या मार्गदर्शनात या आक्रोश मोर्चाला आयोजन करण्यात आलं होतं। या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण करून राहतात त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, राशन धान्याच्या दुकानातून सर्व राशनकर्त्यांना राशन मिळालं पाहिजे। शहरी आणि ग्रामीण भागासाठी जे वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहे घरकुलच्या संदर्भात ते शहरी समानच ग्रामीण भागात पण तेवढेच रक्कम शासनाने घरकुलासाठी दिली पाहिजे आणि अतिक्रमण जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे मिळण्याबाबत 1990 चा जो GR आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। अशा विविध मागण्यासाठी आज जिल्ह्यातील तमाम तालुका अध्यक्ष आणि या अकोट तालुक्यातील अतिक्रमणधारक श्रावण बाळ योजना लाभार्थी यांच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं आहे आणि माननीय SDM साहेबांनी यांनी आमच्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि तसं तुम्हाला लेखी कळविण्यात येईल अशा पद्धतीनं आम्ही आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळे पत्रकार बंधू आणि मीडिया आणि अतिक्रमणधारक पेन्शनधारक हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी झाले। त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो।